तिसरा श्रावण सोमवार, श्रावणातला तिसरा श्रावण सोमवार. तर आज आणि पौर्णिमा आहे, राखी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन आहे. त्यामुळे पौर्णिमाच्या पण काही जी मी करते सेवा दर पौर्णिमेला पुरी करत होते, पण आता श्रावणातली आहे म्हटलं पौर्णिमा, त्यामुळे करणार आहे. तर ती कोणती करणार आहे सेवा किंवा रक्षाबंधन कसं करणार आहे आणि काय काय नैवेद्य करणार आहे, तर ते मी शेअर करतेच तुमच्याशी. आजचा व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे कळेल की मी काय काय सेवा करते किंवा कोणते नैवेद्य कशासाठी करते. तर ही वेळ संध्याकाळची आहे आणि संध्याकाळी आधी नैवेद्य करून घेणार सगळं आणि मग पूजा करणार, म्हणजे प्रदोष काळात करायची आहे मला. नमस्कार, मी पद्मजा, राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. कुकरला मी डाळ आणि भात लावलं, म्हणजे डाळ वरणासाठी लावलेली आहे आणि कुकर करून घेऊया म्हटलं आधी, म्हणजे वरण नंतर लगेच करून घेता येईल. आता कुकर झाल्यावर काय केलं, कढई ठेवली आणि त्यामध्ये तूप घालून घेतलं. आता नैवेद्य काय काय करायचे दाखवते. तर त्यासाठी थोडे म्हणजे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते मी तुपामध्ये परतून घेते जराशे. तर केव्हाही आपण आणतो बाहेरून विकत, तर ते तसेच न घालता थोडेसे तुपात तळले की त्या पदार्थाला चवही छान येते आणि ओलसर वगैरे वातावरणही असल्यामुळे काही वेळेला ओलसर झाल्यासारखे होतात ते. तर असे तुपामध्ये थोडाच वेळ तळून घ्यावे. तर थोडं तूप आणि त्यामध्ये ॲड केलं आणि त्यामध्येच आता रवा भाजायला घेतलेला आहे. आता शिऱ्याची पूर्ण रेसिपी दाखवत नाही, कारण गेलेली मी शेअर केलेली, गेल्या सोमवारी केलेली मी, दुसऱ्या श्रावण सोमवारी, त्यामुळे मी ती काय रेसिपी शेअर केलेली नाही. तर इथे माझा शिरा करून झालेला आहे. आणि शिरा कशासाठी केला, आता गेल्या सोमवारी तरी केलेला, पण पुन्हा का केला तेही सांगते. त्याच्या आधी आता मला आणि एक पदार्थ गोडाचा करून घ्यायचा आहे, तर तो करून घेते. तुपामध्ये ड्रायफ्रूट्सचे तळून घेतलेले ते मी थोडे शिऱ्यामध्ये घातले आणि थोडे ह्या दुसऱ्या पदार्थामध्ये घालणार आहे, तर त्यासाठी ठेवले. त्यातले निम्मे यामध्ये घातलेले आहे आणि शिरा अगदी छान झालेला चवीला. आणि खरं म्हणजे आमच्याकडे तिसऱ्या श्रावण सोमवारी पुरणपोळ्या करतात. तर आज म्हणजे पौर्णिमा आली त्यामुळे मी काय केलं, बेत बदलला, नाहीतर पुरणपोळ्या करतात आमच्याकडे. तर आता शिरा करून बाजूला ठेवला आणि आता खीर करून घेते. तर त्यासाठी मी दूध उकळत ठेवलेलं. आता ते दूध गारच आहे, अजून उकळलेलं नव्हतं. तर ते गार आहे तोपर्यंतच मी काय केलं, ही खीर मी तांदळाची करणार आहे. तर त्यासाठी मी तांदूळ तुपावर भाजून खोबरं ड्रायफ्रूट्स वगैरे त्यासाठीच ते मी भाजलेलं होतं तुपामध्ये सगळं. तर ते सगळं मिक्सरला लावून घेतलं आणि ते आता गार दुधातच आधी ॲड करून घेतलं, कारण मग त्याच्या गुठळ्या वगैरे होतात ना. आणि तांदळाच्या खिरीचं एक वैशिष्ट्य म्हणजे कसं, त्याला सारखं हलवत राहावं लागतं. जरासुद्धा ते इकडे तिकडे आपण गेलो की त्याचे गठ्ठे होतात. त्यामुळे आणि तांदूळ वाटल्यावर पण त्यात पाणी घातलं आणि ते थोडंसं असं पातळसर करूनच सोडलेलं. आता खीर मगाशी किती पातळ होती आणि लगेच घट्ट होत आली बघा. तर होते खीर लगेच, फक्त एवढंच की तिथून हलून चालत नाही. बाकीचा एखादा पदार्थ करताना आपण ठेवून जाऊ शकतो पळी त्यात, पण हे जरासं इकडं तिकडे गेलं तरी त्याचा गठ्ठा होऊ शकतो. त्यामुळे ती एकसारखीच करावी लागते. खरं म्हणजे तांदळाची खीर मस्त होते चवीला. आता हे मी खडीसाखर घालते त्यामध्ये, आपली नॉर्मल नेहमीची साखर असते ती, नाही तर खडीसाखर घालते. तर ती खडीसाखर आता मिक्स करून घेते. ती विरघळली पाहिजे आता खिरीमध्ये. तर ती विरघळून घेतली की मग ती मला कमी वाटली जराशी खिरीच्या मनाने, म्हणून मी आणि ॲड केली जराशी खडीसाखर. आणि हे सगळं झाले, खीर तयार झाली, शिजली की त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घेणार, नंतर वेलची पूड तेही घालून घेणार. तर खीर तयार झालेली आहे आणि लगेच होते. फक्त एवढंच हे की आपण एकसारखं ते पळी हलवत राहावी लागते. आता एका मी वरण पण ठेवलेलं आहे, कारण वरण भात, अजून चपाती भाजी करायची आहे मला, तर तेही करून घेणार आहे. तळण काहीतरी तळेन म्हणते. ही आता वेळ संध्याकाळची आहे, पण मला या वेळेला पूजा करायची असल्यामुळे पुन्हा मी संध्याकाळच्या वेळेला उंबरा पूजून वगैरे घेते. तर मी वैभवलक्ष्मीच्या जो व्हिडिओ आपण केलेला आहे तर त्यामध्ये दाखवलेलं आहे की मी संध्याकाळच्या वेळेस पुन्हा रांगोळी काढून घेते. तर तशीच मी, कारण मला आत्ता संध्याकाळचीच हे पूजा करायच्या होत्या.
तर रांगोळी वगैरे काढली आणि मी शंकराच्या पिंडीवर अभिषेक वगैरे घालून घेतला. तो या व्हिडिओमध्ये शेअर केलेला नाही, पण काल माझ्या पूजेमध्ये सहभागी करून घेण्यासाठी आपल्याला मी लाईव्ह आलेले संध्याकाळी 7 वाजता आणि त्यामध्ये ते आपण शेअर केलेलं आहे अभिषेक वगैरे घालताना, शंकराच्या पिंडीवर अभिषेक घालताना तो व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर तुम्ही त्यावेळेला नसेल, कारण काल सगळ्यांचीच घाई गडबड होते, तर त्यावेळेला तुम्ही नसाल पाहिलेला, तर आत्ता तुम्ही अवश्य जाऊन आपल्या चॅनलवर पाहू शकता. तर अशा प्रकारे मी शंकराची पूजा करून घेतलेली आहे आणि त्यानंतर लगेच सत्यनारायणाची पूजा केली, कारण श्रावणातली पौर्णिमा होती त्यामुळे मी करून घेतलेली आहे. आणि मी पूर्वी दर पौर्णिमेला करत होते, पण आता म्हटलं श्रावण पौर्णिमा आहे तर करावी, तर छान वाटलं मला केल्यावर. आणि म्हणूनच मी सत्यनारायणाची पूजा होती म्हणूनच शिरा केलेला, कारण गेल्या सोमवारी पण केलेला आणि म्हणलं तुम्ही की असं का गेल्या सोमवारी पण शिरा केला आणि या सोमवारी पण, तर यासाठी मी पुन्हा शिरा केला. आणि खीर केली ती पौर्णिमेसाठी मी म्हणजे लक्ष्मीला दाखवण्यासाठी खीर करते दर पौर्णिमेला, तर म्हणून शिरा आणि खीर केलं. म्हणून मी पुरणपोळ्याचा बेत म्हटलं नंतर बघू, आता आधी हे पौर्णिमा आहे म्हटल्यावर हे करावं. तर माझी पूजा अगदी मस्त झाली आणि आपल्याला छान वाटतं अशा वेळेला. तर हा असा मी नैवेद्य केलेला आणि नैवेद्य दाखवून झाल्यावर मग आरती करून घेतलेली. 5 आरत्या काल म्हणजे करता आल्या मला, छान वाटलं. 2 गोडाचे पदार्थ करायचे होते म्हणूनच मी थोडे केले. शिराही थोडासा केला आणि खीरही थोडीशी केली. एक पदार्थ असला की कसं जादा करावं लागतं आणि चवीला मात्र उत्तम होतं, कारण तो प्रसाद असतो आणि एकदम सुंदर होतो. आणि त्यानंतर काय केलं, कारण सकाळी रक्षाबंधनाचं हे नव्हतं मुहूर्त, 1:30 नंतर होता, मग दुपारच्या वेळेत नको म्हटलं, संध्याकाळी म्हटलं पूजा वगैरे. मग माझं नैवेद्य वगैरे सगळं करून झालं, सगळं पूजा वगैरे आवरली आणि म्हटलं आता आपण रक्षाबंधन करून घ्या म्हणून. फोटो घेऊ नंतर काय त्यात नाही घ्यायचा, हसते तिकडं बघून. आता हा किती राख्या आहेत बघा प्रणवच्या हातात, प्रणवच्या बहिणी त्या कॉलेजमध्ये आणि उद्या कॉलेजमध्ये पण घालणार नाही वाटतं. काय कॉलेजमध्ये बांधतील तुला ना? ते पण बांधणार नाही वाटते का बांधणार? नक्कीच नाही आवडत. ओळखीचं लागत आहे, बांधणार ना, काही जणी बांधणार. आत बरेश खा ना. एवढंच खायचं नाटक करतो. पाया पडून ना, पाया पड. आधी आता मोबाईलच कुठं तू इकडे बघ. मोठं कोण आहे? मी पाया पड. पाय पड. वाह वाह, मेरे को करो.
अरे अरे हे लागेल का? तर सगळं आवरलेलं आहे कारण आज सोमवार पौर्णिमा, त्यामुळे सत्यनारायणची पूजा मी पूर्वी करत होते प्रत्येक पौर्णिमेला, आता नाही करत. तर आता श्रावण महिना आहे म्हटलं करूया. घरच्या घरी छानपैकी आपल्याला करता येते. तसंच शंकराची पण, कारण आज श्रावण सोमवार, तिसरा श्रावण सोमवार. आणि कारण म्हणजे आमच्याकडे पुरणपोळ्या करण्याची पद्धत आहे, पण काय झालं आज सत्यनारायण, त्यामुळे मला प्रसादाचा शिरा करायचा होता. तसंच पौर्णिमा म्हटलं लक्ष्मीला खीर करते मी, त्यामुळे ते केलं. आता बघूया. सगळं आवरलेलं आहे, सगळं आरती वगैरे सगळं सेवा आवरलेली आहे, आरती वगैरे सगळं झालेलं आहे. आणि मुलांनी रक्षाबंधन पण राखी बांधलेली आहे हर्षद आणि प्रणवला. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं असेल प्लीज सबस्क्राईब करा, किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. ही क्लिप दुसऱ्या दिवशीची आहे, म्हणजे मंगळवारची. तर 11:30-12च्या दरम्यान आमच्या इथून दत्ताची पालखी येते आणि म्हणजे पालखी सोहळा असतो. तुम्हालाही सगळ्यांना पालखी सोहळा अनुभवता येईल म्हणून हा व्हिडिओ मी शेअर केला.